थोडंसं लाईनीने आले तर सर्व व्यवस्थित काम होईल। आपला कार्यक्रम आहे, आनंदाचा दिवस आहे। या बंडू आज रक्षाबंधन आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हजारो बहिणी तुम्हाला आज राखी बांधतात। आज देखील ते उत्साह आहे। चौथ्यांदा निवडून आल्यानंतर पहिलं रक्षाबंधन। बिलकुल अनेक वर्षापासून आमदार बनाच्या पहिलेपासूनच हजारो आमच्या माता बहिणी सगळ्या महिला एक प्रेमाचं बंधन, एक आपुलकीचं बंधन, रक्षाबंधन या बंधनाच्या माध्यमातून हजारो महिला मला आज राखी बांधतात। चौथ्यांदा जो महिलांचा प्रचंड आशीर्वाद मला मिळाला, आई बहिणींचा मला जो आशीर्वाद मिळाला, चौथ्यांदा मी आमदार झालो। आज तुम्ही पाहू शकता की दरवर्षीप्रमाणे आजसुद्धा प्रचंड बहिणी राखी बांधून मला आशीर्वाद देत आहे। आणि मला असं वाटते की युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयामध्ये हा प्रोग्राम वर्षानुवर्षापासून सुरू आहे आणि आपुलकीने एकाही महिलेला निमंत्रण द्यायची गरज पडत नाही। आपल्या भावाला राखी बांधायची आहे म्हणून स्वतः महिला इथे उपस्थित राहतात, मला आशीर्वाद देतात, रक्षाबंधन करतात, ओवाळणी करतात। आणि मला असं वाटते की प्रत्येक महिलेचा आदर सन्मान आणि तिची सुरक्षा हे प्रत्येक युवकांनी, प्रत्येक माणसांनी केली पाहिजे। आपल्या महाराष्ट्रातलं, देशातलं जर महिलांची सुरक्षा जर व्यवस्थित ठेवायची आहे तर पुरुषांना पुढे यावं लागेल, युवकांना पुढे यावं लागेल आणि या बहिणीच्या घट्ट नात्याला एक चांगल्या प्रकारचं संरक्षण द्यावं लागेल। हा मी सगळ्यांना या रक्षाबंधनच्या माध्यमातून शुभेच्छा देतो। आणि आज सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी, ज्या बहिणींना महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ ज्यांनी या महिलांना एक चांगला मदतीचा हात या महिलांना लाडकी बहीण म्हणून जो दिलेला आहे, तो मान जो आहे अजून मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे आणि लाडक्या बहिणीचे पैसे दुप्पट केले पाहिजे। हे मी सरकारला विनंती करतो, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की लाडक्या बहिणींचा जो मानधन आहे ते दुप्पट कसं होईल, त्या लाडक्या बहिणींना ताकद कशी दिल्या जाईल आणि त्या लाडक्या बहिणीला पैसे मिळाल्यानंतर ती आपल्या मुलांना शिकवते, परिवाराला चालवते। म्हणून महिला ही घरची करता राहते आणि त्या बहिणीला जर दुप्पट पगार जर झाला लाडक्या बहिणींच्या माध्यमातून तर मुख्यमंत्र्यांना पुन्हा पूर्ण ताकदीनं आमच्या राज्याच्या महिला आशीर्वाद देतील, देवाभाऊला आशीर्वाद देतील आणि ताकदीनं त्यांचा साथ देतील। अशा पद्धतीनं मी महिलांच्या वतीनं एक भाऊ म्हणून त्यांचा लाडक्या बहिणीचा पगार दुप्पट झाला पाहिजे अशी सरकारला विनंती करतो। भाऊ अनेकदा